गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून वाढत्या महागाईच्या काळात आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक देखील केली जात आहे। दरम्यान जर तुम्ही तुमच्याकडील पैसा कुठे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे। आज आपण म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीच्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत। म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणून ओळखला जातो। म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम SIPच्या माध्यमातून गुंतवून गुंतवणूकदार एक मोठा फंड तयार करू शकतो आणि आपले तसेच आपल्या परिवाराचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतो। म्युच्युअल फंडमध्ये दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते। एकाच वेळी म्हणजे लमसम पद्धतीने गुंतवणूक करता येते आणि दरमहा एक ठराविक रक्कम म्हणजेच SIP द्वारे गुंतवणूक करता येते। दरम्यान आज आपण म्युच्युअल फंडमध्ये 6,000 रुपयाची SIP केल्यास गुंतवणूकदार किती कालावधीत 1 कोटी रुपयांचा फंड तयार करू शकतो याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत। किती वर्षात तयार होणार 1 कोटींचा फंड? म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे, मात्र जेवढी रिस्क शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करण्यात आहे तेवढी यामध्ये नाहीये। यामुळे अनेक जण ज्यांना शेअर मार्केटचे विशेष ज्ञान नाही ते सुद्धा लोक यामध्ये गुंतवणूक करतात आणि चांगला परतावा सुद्धा मिळवत आहेत। म्युच्युअल फंड मधून सरासरी 12% दराने गुंतवणूकदारांना परतावा मिळताना दिसतोय। हा एक अंदाज आहे, गुंतवणूकदारांना यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त सुद्धा परतावा मिळू शकतो। काही म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदारांनी 12% पेक्षा अधिकचा परतावा मिळवलाय। काही गुंतवणूकदारांना यातून 20% दराने सुद्धा परतावा मिळाला आहे, तर काहींना 12% कमी दराने सुद्धा परतावा मिळालेला आहे। दरम्यान जर म्युच्युअल फंड मधून 12% दराने गुंतवणूकदारांना परतावा मिळाला तर 1 कोटी रुपयांचा फंड किती वर्षांनी तयार होणार याचं कॅल्क्युलेशन आता आपण समजून घेऊया। जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडात 6,000 रुपयांची SIP केली आणि त्याने सलग 24 वर्षे गुंतवणूक केली तर सदर गुंतवणूकदारांना 1 कोटी रुपयांचा फंड मिळणार आहे। 6,000 रुपयांची SIP केल्यास 24 वर्षांनी गुंतवणूकदारांना 1,36,123 रुपये रिटर्न मिळणार आहेत। यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक 17,28,000 रुपये इतकी राहणार आहे आणि उर्वरित 83,08,123 रुपये हे त्याला व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत। म्हणजे 6,000ची गुंतवणूक केल्यास 24 वर्षांनी SIP मधून करोडपती होता येतं। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।